बोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे. नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीची छापेमारी. नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी छापे. बोंदू खरातच्या मिरगावातील फार्म हाऊसवर ईडीचं पथक पोहोचलं. ईडीच्या पथकाकडून फार्म हाऊसची झाडाझडती. बोंदू खरात प्रकरणी नाशिक पुण्यासह शिर्डीत ईडीचे छापे. ईडीकडून आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू. बोंदूबाबा खरात प्रकरण. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांचं प्रकरण. प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी. खात्यातून 2,40,00,000 व्यवहार झाल्याची माहिती. बोंदू खरातच्या घरी आयटीकडून छापेमारी. आर्थिक व्यवहार आणि बेनामी संपत्तीबाबत इन्कम टॅक्सकडून तपास. तृप्ताबाला बंगल्यात आयटी आणि ईडीकडून संयुक्तरित्या कारवाई. खरात प्रकरणी समता पतसंस्थेच्या चौकशीसाठी ईडीचं पथक दाखल. ईडीच्या पथकाकडून पतसंस्थेची चौकशी सुरू. समता पतसंस्थेतील खात्यातून खरातकडून 60 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार. तर समता पतसंस्थेत खरात वारसदार असलेली 100 खाती. अशोक खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा. पोफळेकडून शक्तीपीठ महामार्गावर आणखी एका गावात जमीन खरेदी. पडसाळी गावात 3.25 कोटींची 11 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी केल्याची माहिती. अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. चौथ्या गुन्ह्यात आज एसआयटी घेणार बोंदू अशोक खरातचा ताबा मिळण्यासाठी सरकारी वकिलांचं न्यायालयाला पत्र. खरात प्रकरणात आलेला हवाला अँगल म्हणजे माफिया प्रकार. या प्रकरणात कोणीही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होता कामा नये. बोंदू खरातच्या व्यवहारावरून सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणात कारवाईचा हेतू समजायला हवा. 2 पक्ष अडचणीत. केवळ राजकीय हेतू समोर ठेवून फायदा घेण्यासाठी कारवाई आहे की खरातवर खरंच कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण. केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीनं चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय. ठाण्यात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मांत्रिकाला गोव्यातून अटक. काळी जादू, पूजाविधी, 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा आमिष दाखवून 1,66,50,000ची फसवणूक. मांत्रिक मंजुनाथ शेट्टीला न्यायालयीन कोठडी. पुण्यात बोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करून 50 लाखांना फसवलं. कौटुंबिक वादावर तोडगा काढण्याचं आमिष दाखवत महिलेवर अत्याचार. बोंदूबाबा विरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला. विरोधकांच्या आरोपांनंतर 20 दिवसांनी झिरवाळ कॅबिनेट बैठकीला हजर. काँग्रेसकडून खासदारांसाठी व्हिप जारी. 16 ते 18 एप्रिल दरम्यान लोकसभेत उपस्थित राहण्याबाबत व्हिप. या काळात संसदेत नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार. डिलिमिटेशन संदर्भात 15 तारखेला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक. संजय राऊत यांची माहिती. मतदारसंघाची पुनर्रचना सर्व पक्षांच्या चर्चेनंतरच झाली पाहिजे. भाजप स्वतःचाच फायदा बघून धोरणं ठरवतं. राऊत यांची भाजपवर टीका. महिला आरक्षण नव्हे तर डिलिमिटेशन हा खरा मुद्दा. सोनिया गांधींकडून लेख लिहित केंद्र सरकारवर टीका. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर सोनिया गांधी यांची टीका. डिलिमिटेशन मुद्दा संविधानासाठी धोकादायक. सोनिया गांधी यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल. दिल्लीत जाण्याआधी फडणवीस आपला वारसदार म्हणून शिंदेऐवजी सुनेत्रा पवार यांची निवड करतायत की काय असं जाणवतंय. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. कितीही टाळलं तरीही पाठीशी शरद पवार यांची पुण्याई. पवार म्हणजे फक्त शरद पवार, दुसरं कुणीही नाही. संजय राऊत यांचं वक्तव्य. तर राऊत ठाकरे नव्हे, सोनिया पवारांचे वारसदार. उद्धव ठाकरेंकडे निष्ठा पण सेवा पवार गांधींची. नवनाथ बन यांची टीका. सुनेत्रा काकी यांना निवडून द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवलंय. तरीही अनेक नेते बारामतीत जाऊन बॉसगिरी करतायत. रोहित पवार यांचं वक्तव्य. बाहेरचे लोक येऊन बारामतीच्या स्थानिक नेत्यांवर बोलत असतील तर ते योग्य नाही. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जय पवारांकडून बारामती तालुक्याचा दौरा. सिद्धेश्वर निंबोडी इथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांचा ग्रामस्थांशी संवाद. जय पवारांनी अजून सुरू होताच भाषण थांबवलं. नाशिक मनपा क्षेत्रातील म्हाडा आरक्षणाच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन. उद्धव ठाकरे मे महिन्यात विदर्भाचा दौरा करणार. शाखा प्रमुख, गटप्रमुखांसोबत प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेणार. पक्ष बांधणी संदर्भात उद्धव ठाकरे आढावा दौरा घेणार. रोहित पवार यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घेतली भेट.
राज्यातील शाळांच्या प्रश्नासंदर्भात रोहित पवार दादा भुसे यांची भेट, तर त्रुटी समजून घेत 28 एप्रिल रोजी सचिवांसोबत बैठक होणार असल्याची रोहित पवार यांची माहिती. अमरावतीच्या परतवाडामध्ये मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरवर आरोप. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांचा गंभीर आरोप. तर आरोपानंतर मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर फरार झाल्याचा आरोप. पवन खेडा यांच्या अटकपूर्व जामिनाविरोधात आसाम सरकारची सुप्रीम कोर्टात धाव. तेलंगणा हायकोर्टाच्या आदेशाला आसाम सरकारकडून सुप्रीम कोर्टात आव्हान. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्या पत्नीकडे 3 पासपोर्ट असल्याचा पवन खेडा यांनी केला होता आरोप. नागपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नागपूर भांडेवाडीमधील कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप. स्थानिकांना कामावरून काढल्यानं आंदोलक आक्रमक. जग संकटात सापडतं तेव्हा आपला देश जगाला संकटातून बाहेर काढतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. जोपर्यंत आपला देश आहे तोपर्यंत जगाचं अस्तित्व. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याकडून किशोरी पेडणेकर यांची भेट. चित्रा वाघ यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांची सदिच्छा भेट. पेडणेकरांनी नारी शक्ती वंदन अधिनियमाला पाठिंबा दिल्याची वाघ यांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन. मुंबई पोलिसांकडून राहत्या घरी मानवंदना. थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. आशाताईंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार. संगीत आणि कला संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकार प्रयत्न करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट बैठकीत मांडली भूमिका. आशाताईंच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पुष्पचक्र अर्पण करणार. आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांकडून आशाताई भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून आशा भोसले यांना आदरांजली. परळमधील राहत्या घरी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. गायक सुदेश भोसले यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. अंत्यदर्शन घेताना सुदेश भोसले भाऊक. अहिल्यानगरच्या स्नेहालय संस्थेत रांगोळीच्या माध्यमातून आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण. ही रांगोळी साकारण्यासाठी 4 ते 5 तासाचा वेळ लागल्याची माहिती. प्राजक्त तनपुरे यांची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर तनपुरेंची निवडणुकीतून माघार. तनपुरे आता अप्रत्यक्षपणे भाजपसोबत आहेत. सुजय विखे पाटील यांचा दावा. लातूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी. कार्यकर्ते नाराज. जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी. निलंगामधील सभेत नाराज कार्यकर्त्यांची आमदार मंगेश कुडाळकर यांच्या समोर घोषणाबाजी. धनंजय देशमुख यांच्या पाठीशी सर्व उभे आहेत. मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होईल. मस्साजोगमधील सरपंच पोटनिवडणुकीबाबत बजरंग सोनावणे यांच्याकडून विश्वास व्यक्त. रत्नागिरीतील नगरसेवकांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. 15 नगरसेवकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा. रत्नागिरीच्या स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा झाल्याची माहिती. जळगावच्या 40 गावमध्ये अवैध वाळू उत्खननाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक. अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी शिंदेंच्या सेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात प्रशासकीय इमारतीवर भव्य मोर्चा. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. राज्यात एप्रिल 2026 पासून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू होणार. यात 2002 आणि 2025च्या याद्यांचं मॅपिंग केलं जाणार. मतदारांच्या नावांची पडताळणी बीएलओ स्तरावर केली जाणार. जळगावमध्ये ई बस सेवेसाठी महापालिकेच्या मालकीच्या शिवाजी उद्यानात भव्य बस आगाराचं काम पूर्ण. मात्र ई बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेकडून तारीख पे तारीख. प्रत्यक्षात बस सेवा सुरू होणार की नाही, नागरिकांमध्ये प्रश्न. मराठी भाषेचं शिक्षण आणि प्रचारासाठी चारकोपमधील एकविरा शाळेत अस्तित्व कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाद्वारे मराठी शाळा आणि मराठी भाषेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं 15 एप्रिलपासून बस सेवांच्या तिकिटात 10% वाढ होणार. ही दरवाढ 15 जूनपर्यंत लागू असणार. गोंदिया जिल्ह्यात मका कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सतर्कता. बदलत्या हवामानामुळे चिंता वाढली. यवतमाळमध्ये सरकारनं प्रतिबंधित केलेल्या बीटी बियाणाची विक्री करताना दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.
गोंदियाच्या निलज रामघाट परिसरात जंगली हत्तीचा धुमाकूळ, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जंगली हत्तीचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी.